आपण बघणार आहोत प्रिन्सिपल बेसिस ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन याचा आज पार्ट 2 आपल्याला बघायचा आहे. पार्ट 1 आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तर त्याच्यामध्ये आज बघणार आहोत मेंडेल्यूज लॉ ऑफ इनहेरिटन्स. मेंडेल्यूज लॉ ऑफ इनहेरिटन्स इट वॉज ड्युरिंग द मिड 19th centuries दॅट अ हेड वॉज मेड इन द अंडरस्टँडिंग ऑफ द इनहेरिटन्स. इनहेरिटन्स आपण म्हणजे काय अगोदरच सांगितलेलं आहे. इनहेरिटन्स म्हणजे अनुवंशिकता, इनहेरिटन्स म्हणजे वारसा, जे आपल्या आईवडिलांकडून आपल्यामध्ये येतात, जे आपले पूर्वज आहेत त्यापासून आपल्यामध्ये आलेले आहेत, त्याला आपण इनहेरिटन्स म्हणतो, त्याला आपण अनुवंशिकता म्हणतो, त्यालाच आपण वारसा असे म्हणतो. मग हे जे 19वे शतक होतं म्हणजे अर्ध 19वे शतक होतं तेव्हा आपल्याला हे समजण्यास मदत झाली. इनहेरिटन्स म्हणजे नेमकं काय, इनहेरिटन्स समजण्यास आपल्याला तेव्हा मदत झाली. तेव्हा इनहेरिटन्स म्हणजे काय हे समजण्यास आपल्याला प्रगती झाली. मिड 19th century हा शब्द इथे महत्त्वाचा आहे. मग त्यामध्ये एक बाबा आला. कोणता बाबा आला इथे? जॉर्ज मेंडल नावाचा बाबा आला. काय झालं? जॉर्ज मेंडल कंडक्टेड द हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट ऑन द गार्डन पी फॉर द 7 years 1856 to 1836 अँड प्रपोज द लॉ ऑफ इनहेरिटन्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जॉर्ज मेंडल नावाचा एक बाबा आला आणि त्यानं काय केलं, एक हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट केला. हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट कसं करतो आपण, हे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. मग त्यामध्ये काय केलं त्यानं, गार्डन पी प्लांट घेतलं. गार्डन पी प्लांट जास्त, गार्डन पी म्हणजे काय, वटाणा त्याला आपण मटर पण म्हणतो, मटर पण म्हणतो, आणि आपल्याकडे जास्तीत जास्त वटाणा असं पण म्हणतात. ते गार्डन पीक आहे. त्या गार्डन पीला त्यानं 7 वर्ष एक्सपेरिमेंट केला. 7 वर्ष. कोणता काळ होता तो? 1856 ते 1863 हा 7 वर्षाचा काळ होता. हे 7 वर्षाचा काळ होता आणि त्याच्यामध्ये यानं भरपूर काय एक्सपेरिमेंट केला आणि त्यानं प्रपोज केला. काय प्रपोज करणे म्हणजे काय, त्यानं सांगितलं की लॉ ऑफ इनहेरिटन्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे अनुवंशिकता कशी पास होते, त्याचा एक कायदा, त्याचा एक नियम. लॉ ऑफ म्हणजे इथं काय, नियम कशाचा नियम? वारसा म्हणजे हे वारसेचा नियम म्हणजेच काय, लॉ ऑफ इनहेरिटन्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कोणत्या? लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये त्यानं सांगितलेलं आहे. जॉर्ज मेंडल नावाचा एक बाबा आला, त्यानं काय केला, हायब्रिडायझेशन केला. हायब्रिडायझेशन कसं करते तर आता समजा हे इथं एक प्लांट आहे, हे एक प्लांट आहे आणि हे एक प्लांट आहे, मेल आणि फिमेल हे 2 प्लांट आहे. तर ह्या दोघांचे ह्याच्यातले काही चांगले गुण घेतला, ह्याच्यातले काही चांगले गुण घेतला, ह्या दोघाला मिळून एकत्र आलं आणि इथं 3-4 नवीन प्लांट निर्माण झालेले आहे. तसंच किती 7 वर्ष केला. कशामध्ये केला? लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये केलेला आहे. ड्युरिंग द मेंडल इन्व्हेस्टिगेशन इनटू इनहेरिटन्स पॅटर्न इट वॉज फॉर द फर्स्ट टाइम दॅट द स्टॅटिकल अनालिसिस अँड द मॅथमॅटिकल लॉजिकल वेअर अप्लाइड टू द प्रॉब्लेम इन बायोलॉजी. आता काय झालं, ड्युरिंग मेंडल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे जेव्हा मेंडल तपासणी करत होता. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय, तपासणी करणे म्हणजे काय, मेंडल तपासणी करत होता म्हणजे त्यांनावर एक्सपेरिमेंट कशा करत होता. काय, ड्युरिंग मेंडल्स इन्व्हेस्टिगेशन इनटू इनहेरिटन्स पॅटर्न, कशाची तपासणी करत होता त्यांना, की इनहेरिटन्स पॅटर्न कशा पद्धतीनं ते अनुवंशिकतेचे गुणधर्म येत आहेत, कशामध्ये येत आहेत, पॅटर्नच्या फॉर्ममध्ये येत आहेत. अँड इट वॉज फॉर द फर्स्ट टाईम, असे ते पहिल्यांदाच होत होतं की तिथं स्टॅटिस्टिक ॲनालिसिस म्हणजे काय, सांख्यिक विश्लेषण म्हणजे 1:2, 2:3, 3:4, 4:5 किंवा 1:2:3 असं जे असते त्याला सांख्यिक विश्लेषण किंवा स्टॅटिकल ॲनालिसिस असे म्हणतो. आणि मॅथमॅटिकल लॉजिक म्हणजे आता गणितीय लॉजिक म्हणजे काय, अंदाजे किंवा शुद्ध मराठी शब्द हा तर्क आहे. मॅथमॅटिकल लॉजिक वेअर अप्लाइड टू द प्रॉब्लेम इन अ बायोलॉजीमध्ये जे कोणते प्रॉब्लेम येत आहेत त्या बायोलॉजीच्या प्रॉब्लेममध्ये मॅथमॅटिकल लॉजिक म्हणजेच गणिताचा भाग आणि स्टॅटिस्टिक ॲनालिसिस म्हणजे सांख्यिक विश्लेषण या दोघांचा भाग पहिल्यांदा फर्स्ट टाइम इथं म्हणले म्हणून पहिल्यांदाच वापर करण्यात आला. ते वापर कोण केलं तर मेंडेल्यूज याने वापर केला आहे. हिज एक्सपेरिमेंट हॅड अ लार्ज सिम्प्लिफाईंग साईज. ह्याचे जे आता हिज एक्सपेरिमेंट हॅड अ लार्ज सॅम्पलिंग साईज. ह्याचे सॅम्पलची साईज कशी होती, लार्ज होती, खूपच जास्त ह्याची साईज होती एक्सपेरिमेंट. आणि कमी केला नाही, 7 वर्ष केला म्हणजे साईज तर ऑब्वियसली जास्त असणारच आहे. विच घेव द ग्रेटर क्रेडिबिलिटी टू द डाटा ही कलेक्टेड. आणि ह्याच्यामुळेच काय, त्याच्या जे डाटा केला त्याच्यामुळे त्याला क्रेडिबिलिटी त्याला जास्त भेटली. हे क्रेडिबिलिटी म्हणजे विश्वार्हता साधा शब्द अर्थ. क्रेडिबिलिटी म्हणजेच की जास्तीत जास्त माहिती त्याला भेटली.
याच्यानुसार also the confirmation of his the inheritance from the experiment on the successive generation of his tested plant proved that his result pointed to the general rules of inheritance rather than begin unsubstantiated ideas. याचं मिनिंग सरळ सरळ तर आपल्याला जर सांगायचं याचं मिनिंग जर सरळ सरळ सांगायचं असेल इथं खूप खालाकीचं दिलेलं आहे, तर सोपं मिनिंग घ्यायचं आहे इथं. मेंडल काय करत होता, मेंडल भरपूर काय प्लांटवर त्यानं एक्सपेरिमेंट करत होता. त्यानं एका पाठोपाठ एक सक्सेसिव्ह जनरेशन ऑफ द प्लांट म्हणजे एक प्लांट झालं. आता समजा हे इथं बघितलं, आता हे एक प्लांट आहे, हे मेल आहे, हे फिमेल आहे, ह्याच्यापासून त्यानं प्लांट तयार केलं. म्हणजे त्याची इथं काय झाले, समजा आता हे सीड येते, तर ह्या सीडपासून त्यानं परत जमिनीमध्ये सीड ठेवलं, मग परत हे आले, परत प्लांट आले. समजा आता हे जे पी प्लांट आहे, हे पी प्लांटाचं त्याचं लाईफ टाईमच किती असते, तर त्याचं लाईफ टाईम असते फक्त 3 महिने. 3 महिन्याला त्यानं भरपूर जनरेशन घेऊ शकत होता. तसं त्यानं भरपूरदा त्यानं एक्सपेरिमेंट केला आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये सक्सेसिव्ह जनरेशन म्हणजे 3 महिने अशा गॅपनुसार त्यांना प्रत्येकाला ऑब्झर्वेशन करायला लागलं. त्या ऑब्झर्वेशनमध्ये त्याला साध्य काय झालं तर त्याला एक कन्क्ल्युजन भेटलं. त्याला कन्क्ल्युजन काय, एक जनरल रूल भेटला. कसं जनरल रूल भेटलं त्याला, की त्यानं जे काही सक्सेसिव्ह जनरेशन म्हणजे 3 महिन्याच्या नंतर जो काळ गेला, 3 महिन्याच्या नंतर जे प्रजातीनंतर मॅच्युअर झाले, ते मॅच्युअर प्रजातीमध्ये जे कोणते गुण होते तेच सेम टू सेम गुण त्याला दुसऱ्यांदा नंतर तेच प्लांट त्यानं परत जमिनीमध्ये टाकला आणि परत नंतर ते मोठे झाल्याच्या नंतरही त्यांच्यामध्ये पण सेम गुण आढळले. त्यालाच आपण त्यांनाच काय म्हणतोय की लॉ ऑफ इनहेरिटन्स म्हणजेच त्याला काय सांगायचं आहे की एक जनरल लॉ भेटला त्याला. जनरल लॉ म्हणजे काही सामान्य गुण भेटले त्याला. म्हणजेच काय करत होता तो, सगळ्यात सोपं तो काय करत होता, सगळ्यात जास्त प्लांट घेत होता. प्लांट म्हणजे त्याचं काय, एक प्लांट झाला, मग दुसरं, तिसरं, चौथं, 5वं असं जनरेशन होती. म्हणजे कसं सोपं जर मराठीमध्ये सांगायचं असलं तर आपले खापर पंजोबापासून मग त्याचा आजोबापासून वडील, मग आपण, हे असं त्याचं. मग ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये काय कॉमन आहे, तसं ह्या झाडांचं पण त्यानं करत होता. ह्या झाडांमध्ये करत होता. मग त्यांच्यामध्ये सामान्य गुण काय आढळले, जसं आपल्यामध्ये हात, पाय, नाक, तोंड हे पूर्वी पण होते, अगोदर पण होते. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्यामध्ये व्हेरिएशन काय आलं, समजा आजोबाचं नाक सरळ आहे, पोराचं नाक नकट आहे, आजोबाचा रंग काळा आहे, बापाचा रंग गोरा आहे, असं मग काही व्हेरिएशन भेटलं. पण मग त्याच्यामध्ये काही त्याला एक कन्क्ल्युजन जनरल रूल भेटला. ह्याच्यामध्ये जनरल रूल काय भेटला की वडिलांचं जर सांगायचं असेल तर त्याच्यामध्ये त्वचा सगळ्यामध्ये कॉमन आहे. तसं मग त्याला ह्याच्यामध्ये पण एक रूल सापडलं, म्हणून त्याला काय म्हणते, तर जनरल रूल्स ऑफ इनहेरिटन्सला साधं सिंपल भेटलेलं आहे. साधं सिंपल भेटलेलं आहे. जर ह्याचं शब्दोशब्द अत्यंत तंतोतंत मराठीमध्ये जर सांगायचं असलं तर त्याच्या चाचणीच्या वनस्पतीच्या लागोपाठ पिढ्यांवर केलेल्या प्रयोगांमधून त्याच्या निष्कर्षांची पुष्टी देखील सिद्ध झाली की त्याचा परिणाम निर्धार असण्याऐवजी वारसांचा सामान्य नियमांकडे निर्देश करतो. हे आपल्याला असलं लक्षात येत नाही. मी जेवढं मराठीतलं सांगितलेलं आहे तुम्ही तेवढं लक्षात ठेवा. बघू आपण पुढचं. मेंडल इन्व्हेस्टिगेशन कॅरेक्टर इन द गार्डन पी प्लांट दॅट वेअर manifested as a two opposite trait. फॉर एक्झाम्पल टॉल और डॉर्फ, येलो और ग्रीन. आता मेंडल जेव्हा इन्व्हेस्टिगेशन करत होता, मग कशावर इन्व्हेस्टिगेट होता, गार्डन प्ली म्हणजेच काय, वटाण्याच्या झाडावर त्याने एक्सपेरिमेंट करत होता. मग इथं मॅनिफेस्टेड असा शब्द आला आहे, वैशिष्ट्य म्हणून प्रकट झाले असं त्याचा मराठीमधला मिनिंग आहे. आता गार्डन पीमध्ये त्याला काय गार्डन पीमध्ये त्याला 2 प्रकारचे झाडं भेटले. त्यानं काय केलं, जास्तीत जास्त झाडे लावल्याच्या नंतर काही झाड त्याला काय भेटले, सगळ्यात जास्त अगोदर इथं बघा काय झाड लावले, काही झाडं कसे भेटले त्याला, टॉल भेटले म्हणजे काय सगळ्यात उंच भेटले. आणि काय डॉर्फ कसे भेटले, तर त्याला डॉर्फ भेटले. मग त्या जे झाडामधले बी आहेत तर काही झाडामध्ये कसे भेटले, येलो भेटले, आणि काही झाडामधले त्याच्या बिया कशा भेटल्या, ग्रीन भेटल्या. म्हणजे हेच काय म्हणते मेंडल इन्व्हेस्टिगेशन कॅरेक्टर. मेंडलला असे कॅरेक्टर सापडले, कशामध्ये कॅरेक्टर सापडले, तर गार्डन पीमध्ये सापडले. आणि ते कसे आहेत, अपोजिट ट्रेट आहेत. म्हणजेच एकदम एक तर आहे टॉल आणि ते एकदम आहे डॉर्फ. म्हणून येतं काय म्हणले, अपोजिट ट्रेट म्हणजे काय, गुणधर्म समजायचं. मग एकामध्ये काय येलो म्हणजे पिवळे सीड सापडले आणि एकामध्ये काय ग्रीन सीड सापडले असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे इथं. दिस अलाउड हिम टू सेट अप अ बेसिस फ्रेमवर्क रूल्स गव्हर्निंग इनहेरिटन्स विच वॉज एक्सप्लेन्ड on by the latter scientist to the account for all the diverse nature observation and the complexity inheritance to them. आता मेंडल काय केला, वटाण्याच्या झाडावर त्याने एक्सपेरिमेंट केला. एक्सपेरिमेंट
एक्सपेरिमेंट केला. एक्सपेरिमेंट करायच्यानंतर त्याला एक जनरल रूल सापडला. तेच जनरल रूल नंतर काय झालं, जे एक्सपांडेड बाय लॅटर, मग नंतर एक्सपांडेड बाय द लॅटर सायंटिस्ट टू अकाउंट फॉर ऑल द डायव्हर्स नॅचरल ऑब्झर्वेशन. मग नंतर हे काय केलं, नंतर अदर जे सायंटिस्ट होते त्याच्यानुसार त्यांनी नंतर त्याला एक्सपांड केलं म्हणजे काय, त्याला मोठे केले म्हणजे काय, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त त्यांनी शोध लावला. हे काय तेवढं इम्पॉर्टंट नाही, ह्याला द्या सोडून. मग नंतर मेंडल कंडक्टेड सच आर्टिफिशियल पॉलिनेशन ऑर क्रॉस पॉलिनेशन एक्सपेरिमेंट युजिंग द सेव्हरल ट्रू ब्रीडिंग पी प्लांट. आता ट्रू ब्रीडिंग प्लांट हे आपण कशामध्ये बघितलेलं आहे, तर ट्रू ब्रीडिंग हे आपण सेकंड चॅप्टरमध्ये आपण ह्याचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. तरी इथे सांगतो मी, ट्रू ब्रीडिंग पी लाईन म्हणजे काय. ट्रू ब्रीडिंग म्हणजे की प्युअर त्याच्यामध्ये एकच तेच कॅरेक्टर आहे, दुसरा कॅरेक्टर त्याच्यात नाही. ते टॉल आहे ना, मग ते 100% तुम्हाला टॉलच भेटणार आहे, तुम्हाला दुसरा कुठलाही कॅरेक्टर भेटणार नाही. ते डॉर्फ आहे ना, ते तुम्हाला डॉर्फच भेटणार आहे, दुसरा कॅरेक्टर असा भेटणार नाही. म्हणजे असे कॅरेक्टर ते नाही घेतलं. म्हणजे समजा आता एक टॉल घेतलं आणि एक डॉर्फ घेतलं, ह्या दोघांमध्ये काय केलं, कॉम्बिनेशन केलं. समजा इथं हे काय, म्हणजे समजा हे टॉल आहे आणि हे डॉर्फ आहे, हे दोन्ही पण कसे आहेत, प्युअर आहेत. ह्या दोघांमध्ये काय केलं, आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन करणं म्हणजे काय, पॉलिनेशन. आता हे झाड आहे, मग ह्याला फूल असणार आहे, ह्या फुलवरचेच आपण काय घेणार आहोत. समजा आता हे मेल जर असलं तर ह्याच्यावरच्या स्टेमेनमध्ये जाऊन आपण स्टॅमेनमध्ये जाणार, स्टॅमेनमध्ये जाऊन पॉलिनेशनमध्ये जे काही लागते ते आपण इथून घेणार आणि फिमेलमध्ये पण इथलं पण घेणार आहे, फिमेलमध्ये घेणार, इथं टाकणार, मग नंतर ह्यांच्यामध्ये इथून बी तयार करणार आणि झाडं लावणार. हेच ते सेम टू सेम सांगितले, म्हणजेच आर्टिफिशियल. एवढंच काय इथं महत्त्वाचं म्हणजे काय, इथं ट्रू ब्रीडिंग पी प्लांट त्यांनी घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय, मेंडल कंडक्टर कोणतं आर्टिफिशियल पॉलिनेशन केलेलं आहे, म्हणजे त्यांना स्वतःहून केलेलं आहे, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, क्रॉस पॉलिनेशन म्हणतो. आणि ते कसं आहे, युजिंग द सेव्हरल म्हणजे भरपूर काही घेतलेलं आहे. काय घेतलं आहे, तर ट्रू ब्रीडिंग पी लाईन्स घेतलेलं आहे. ट्रू ब्रीडिंग पी लाईन्स इज दॅट हॅविंग अंडरगोज कंटिन्युअस सेल्फ पॉलिनेशन. जर ट्रू ब्रीडिंग आहे तर त्याचं कंटिन्युअस सेल्फ पॉलिनेशन केलं आहे, म्हणजे स्वतःचंच त्यानं भरपूरदा पॉलिनेशन केलं आहे. स्वतःचं भरपूरदा पॉलिनेशन केल्याच्या नंतर त्यातला तेच एक गुणधर्म आपल्याला शेवटपर्यंत सापडतो. म्हणून इथं काय केलेलं आहे, कंटिन्युअस सेल्फ पॉलिनेशन केलेलं आहे. बघा इथं पुढे पण सांगितलं आहे, शो द स्टेबल स्ट्रेट इनहेरिटन्स अँड द एक्सप्रेशन फॉर द सेव्हरल जनरेशन. ते काय करते, स्टेबल. आता जर टॉल आहे ना, तर त्याचं सेल्फ पॉलिनेशन जर केलं आपण, टॉल परत सेल्फ पॉलिनेशन केलं, परत त्यानं जर मला काय येणार आहे, टॉल येणार आहे. परत डॉर्फ आहे, जर डॉर्फचंच परत सेल्फ पॉलिनेशन केल्याच्यानंतर काय जर मला येणार आहे, परत डॉर्फच येणार आहे. असं भरपूरदा केल्याच्यानंतर त्यांना स्टेबल स्ट्रेट इनहेरिटन्स म्हणजे त्यांना भरपूरदा केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये एकच गुणधर्म आढळून येत आहे. कोणता येणार आहे, तर फक्त आणि फक्त जर टॉल घेतलो तर आपण टॉलच येतं, डॉल्फ घेतलो तर डॉल्फच येतं आहे. मग काय जर मग असं हे कशासाठी होतं, एक्सप्रेशन फॉर द सेव्हरल जनरेशन, असं भरपूर जनरेशनसाठी होतं. मेंडल सिलेक्टेड 14 टू ब्रीडिंग पीज प्लांट व्हेरिएशन. मेंडल किती असे सिलेक्टेड घेतले आहे, तर 14 ट्रू ब्रीडिंग प्लांट व्हरायटीज घेतल्या. असे किती, 14 ट्रू ब्रीडिंग प्लांट त्यांनी सिलेक्टेड केले ॲज अ पेअर विच वेअर सिमिलर एक्सेप्ट फॉर वन कॅरेक्टर विथ द कॉन्ट्रास्टिंग ट्रेट. सम ऑफ द कॉन्ट्रास्टिंग ट्रेट select where the smooth or the wrinkle seed, yellow or the green seed, inflated that is full or the constricted, द ग्रीन ऑर द येलो पोर्ट्स अँड द टॉल ऑर द डॉर्फ प्लांट. ह्याच्यामध्ये म्हणजे कसं सांगितलं आहे, ह्याने 14 कॅरेक्टर कसे घेतलेले आहेत, ट्रू घेतलेले आहेत. पण ते ट्रू सगळे 14 हे प्युअर घेतलेले आहेत. पण प्युअरमध्ये काय, कॉन्ट्रास्टिंग ट्रेट येते. कॉन्ट्रास्टिंग ट्रेट म्हणजे काय, विरुद्ध. आता कॉन्ट्रास्ट समजा एक जर टॉल असेल तर दुसरा कसला आहे, डॉर्फ आहे. मग ह्याच्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल दिले आहेत. समजा जर स्मूथ आहे, स्मूथच्या विरुद्ध ह्याच्यामध्ये जर काय येणार, तर व्रिंकल येणार अपोजिट त्याच्या आहे. मग त्याचं काय झालं, कॉन्ट्रास्टिंग ट्रेट झाला. येलो जर सीड जर असेल त्याचा कॉन्ट्रास्ट कोणता येणार, तर ग्रीन येणार. जर इन्फ्लॅनेटेड जर फुल असला तर कसं येणार, कन्स्ट्रिक्ट म्हणजे काय, असं सुरकुत्या पडलेला येणार, सुरकुत्या पडलेला येणार. हे सगळं असं हे द टॉल आणि डॉर्फ हे असं इथं सांगितलेलं आहे. आणि नंतर इथं एक शेवटी दिलेलं आहे, इथं कॉन्ट्रास्टिंग ट्रेट स्टडीड बाय द मेंडल इन पी प्लांट. हे चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावर भरपूर क्वेश्चन तयार होतात. कॅरेक्टर मी इथं कॅरेक्टर दिलेले आहे, तिथं कॉन्ट्रास्टिंग ट्रेट दिलेले आहेत. पहिल्यांदा बघू आपण स्टेम हाईट ऑब्झर्वेशन केलं तर
स्टेम हाईट जे आहे तर स्टेम हाईटमध्ये कोणकोणते कॉन्ट्रास्टिंग टॉल आणि डॉर्फ हे दोन इथे कॅरेक्टर झाले. हे दोन कसे आहेत, हे ॲज अ पेअर एक पेअर एक झाली, पण कॉन्ट्रास्टिंग ट्रेट किती झाले, हे दोन झाले ह्याच्यामध्ये. मग नंतर स्टेम झाले. मग नंतर काय बघितला, फ्लावरचा कलर बघितला. फ्लावरचा कलर कसा असते, काहीमध्ये काय निघालं येलो निघालं आणि काहीमध्ये काय निघालं व्हाईट निघालं. फ्लावरची पोझिशन बघितली, ॲक्झिल निघालं. ॲक्झिल म्हणजेच काय, असं आता हे 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 झाड आहे, हे झाड म्हणजे हे त्याच्या ॲक्झिल हे इथं ॲक्झिल, हे इथं ॲक्झिल असलं. आणि काय झाड इथं हे टर्मिनल, हे जे असते हे टर्मिनल असते. हे जे टर्मिनल निघाले. आता हे जे पोड शेप जे पोड शेप कसं आहे, इन्फ्लॅनेटेड म्हणजे काय फुल, आणि हे इन्फ्लॅनेटेड आणि हे कन्स्ट्रिक्टेड, आणि हे कन्स्ट्रिक्टेड म्हणजे असं सुरकुत्या पडलेले. वटाण्याची शेंग जर बघितलं तर असं किती लांब असते, त्याच्यावर सुरकुत्या नसतात, काय नसतात. ते कसे असते, ते फुल असते, त्यालाच काय म्हणतात आपण इन्फ्लॅनेटेड. काहीवर कशा सुरकुत्या पडलेल्या राहते. मग नंतर पोडचा कलर. मग नंतर आपण सीडचा कलर जर त्या पोडचा जर कलरचा जर बघितलो तर वरचा कलर असते काही जणाचा ग्रीन असते, तर काही जणाचा कसा असते येलो असते. शेप सीड कसा असते, काही जणाचा राऊंड असते, काही जणांचं व्रिंकल असते. हे राऊंड आणि व्रिंकल कसे हे एकदम अपोजिट आहेत. मग नंतर हे सीड कलर येलो आणि ग्रीन असते. मग आता येलो आणि ग्रीन असते. मग ह्यावर विचारणारे क्वेश्चन कसे असते, तर ह्याच्यामध्ये आता तुम्हाला क्वेश्चन विचारणार की मेंडलनं किती कलर घेतला, तर त्याच्यामध्ये कलरचे किती आले, कलरचे आले 3. आता जर इथं जर बघितलो कलर कोणते आले, एक फ्लावर कलर आला, नंतर पोडचा कलर आला आणि सीडचा कलर आला. मग कलरचे कॅरेक्टर किती झाले, 3 झाले. शेप. मग नंतर विचारणार मेंडलचे जे ट्रू ब्रीडिंग होते त्याच्यामध्ये किती असे शेप होते, त्याच्यामध्ये किती जणांचा प्रकारचा त्यांना शेप बघितले होते, कोणकोणते शेप बघितले होते. जर पोड शेप बघितला होता आणि सीड शेप बघितला होता, असे 2. पोझिशन कोणती आहे, एक आहे. पोझिशन कोणती आहे, फक्त इथं फ्लावरची पोझिशन आहे, फ्लावरची पोझिशन एक, आणि हाईटची पोझिशन, आणि जे हाईट आहे ते हाईट स्टेम हाईट 1 दिलेलं आहे असं. मग त्याच्यामध्ये स्टेमचे कॅरेक्टर किती घेतलेलं आहे, स्टेमचा कॅरेक्टर त्यांना 1 घेतलेला आहे, फ्लावरचे कॅरेक्टर 2 घेतलेले आहेत, पोडचे कॅरेक्टर 2 घेतलेले आहेत, सीडचे कॅरेक्टर 2 घेतलेले आहेत. आता इथं लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं, हे कलर 3, शेप 2, पोझिशन 1, हाईट 1, 3 2 1 1. फक्त आता तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल, ह्याचा CSPH असं जर लक्षात ठेवलं तर लक्षात राहून जाते. हे कलर असते 3, शेप असते 2, पोझिशन असते 1, हाईट असते 1. मग आता हेच स्टेम 1, फ्लावर 2, पोड असते 2, हे सीड असते ते 2. मग असंही जर बघायला गेलो, हे 1:2:2:1 असंही जर बघायला गेलो. अगोदर झाड विचार केलो आपण. झाडाला काय असते, अगोदर स्टेम असते, स्टेमवर काय असते, फ्लावर असते, फ्लावरमध्येच काय असते, फ्लावरचं नंतर त्याचं रिप्रोडक्शन झाल्याच्यानंतर काय त्याचं पोड म्हणजेच काय, एखादं फळ, त्या फळामध्येच काय असते, बी असते. हे असं मराठीमध्ये सगळ्यात सोपं आपल्याला लक्षात ठेवायला. कसं, पहिल्यांदा अगोदर झाडावर काय असते, फ्लावर, त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन झालं, मग काय तयार झालं, फळ म्हणजेच आपण इथे काय म्हणणार त्याला पोड. ह्या पोडमध्येच हे पोडामध्ये काय असते, बिया असते, तर बिया हे काय असते, फळामध्ये बिया असतात ना. मग तसंच मग नंतर हे लक्षात ठेवायचं काय, 1:2:2:1 असंही लक्षात ठेवलं तर चालतंय. हे म्हणजे हे त्याचा कॉन्ट्रास्टिंग पेअर किती आहेत, कॉन्ट्रास्टिंग पेअर जे आहेत, कॉन्ट्रास्टिंग पेअर कमी लक्षात ठेवा. कॉन्ट्रास्टिंग पेअर हे 7 आहेत आणि ट्रू ब्रीडिंग कॅरेक्टर हे 14 आहेत. अशा प्रकारचे तुम्हाला इथं क्वेश्चन विचारले जाते. आणि मग नंतर ह्याच्यामध्ये आता इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला वाचायचं पॉईंट, तुम्हाला लक्षात ठेवायचे पॉईंट कोणकोणते आहेत. हे मिड 19th सेंचुरीज, हे 7 इयर्स. त्यानं कसं आर्टिफिशियल हा एक्सपेरिमेंट केला होता, गार्डन पीवर केला होता. हे साल 1856 ते 1863. मग काय त्यांनी सांगितलं होतं, लॉ ऑफ इनहेरिटन्स सांगितलं होता, पहिल्यांदा सांगितलं होता. हे स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिकल लॉजिकल हे कशामध्ये प्रॉब्लेम इन बायोलॉजीमध्ये आणि त्यांनी सांगितलं. तर हे एक इम्पॉर्टंट आहे. हे जे मी इथून जे हे असं केले ना, हे वाचू पण नका, काही कामाचं नाही हे. मग नंतर हे मेंटल इन्व्हेस्टिगेशन ट्रू अपोजिट ट्रेटमध्ये त्यांना सांगितलं तर एवढं आहे की इम्पॉर्टंट आहे इथं. आणि हे जे इथून एवढं केलेलं आहे हे काहीच इम्पॉर्टंट नाही. आता इथून इम्पॉर्टंट होत आहे. मग आता हे जे मी एवढं जे अंडरलाईन केलेलं आहे तुम्ही बघू शकता, तुम्ही पॉज करून याला तुम्ही अंडरलाईन करू शकता. मी जिथं राऊंड ऑफ केलेलं आहे, जिथं असं अंडरलाईन केलेलं आहे, तुम्ही ते कंपल्सरी वाचा. हे सगळं इम्पॉर्टंट आहे. आणि हे चार्ट तर खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हे चार्ट हे तर तुम्हाला सहसा लक्षात राहूनच जाईल. हे मी जे एवढं सांगितलेलं आहे याच्यावरून क्वेश्चन येतं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हे करू शकता. आपण इथं नंतर बघू शकतो की हे जे राऊंडेड आहे हे डॉमिनंट म्हणजे काय समजायचं, बॉस. आणि हे काय, हे नौकर असते. हे डॉमिनंट म्हणजे बॉस आणि रेसेसिव्ह म्हणजे काय, नौकर असते. हे राऊंड कसं असते, हे ग्रीन राऊंड असते, हे व्रिंकल सीड असते. हे येलो कसं आहे, डॉमिनंट आहे. हे ग्रीन इथं सांगितलेलं आहे. हे फ्लावर कसं आहे, व्हायोलेट आहे.
हे फ्लावर कसं आहे तर व्हाईट आहे. इथं पोड शेप दिलेला आहे. हे फुल ह्यालाच काय म्हणतो आपण इन्फ्लेमेटेड म्हणू शकतो. हे कन्स्ट्रक्टेड कसं दाखवलेलं आहे इथं ह्याला असं गोळामोळा झालेला आहे. हे पण नंतर पोड कलर हे ग्रीन सांगितलेलं आहे. ह्याचा कलर कसा आहे येलो. हे रेसेसिव्हमधलं आहे. फ्लावरचे पोझिशन हे ॲक्झियल फ्लावर सांगितलेलं आहे. ॲक्झियल फ्लावर म्हणजे हे ॲक्सिसवर असते त्याला ॲक्झियल फ्लावर म्हणजे. हे टर्मिनल फ्लावर कसे आहेत हे टर्मिनल म्हणजे टोकावर आलेले आहेत. आणि मग नंतर हे स्टेम आहेत हे स्टॉल असते. हे सगळ्यात लांब आहे आणि हे सगळ्यात डॉर्फ आहे. हे असे 7 कॉन्ट्रास्टिंग इथं ट्रेट सांगितलेले आहेत. हां आणि इथं 2 लक्षात ठेवायचं. इथं थोडंसं आड कळतं आहे माणूस इथं. आता हे जे पोड कलर पोड हे जे लक्षात ठेवायचं. आता आपण MBBS केलो. MBBS केल्यानंतर काय नंतर PG करावं लागतं आहे. PG म्हणजे काय पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे. आता इथं पोड कलर आल्याच्यानंतर पोड कलर कसं असते ग्रीन असते इथं. आणि इथं कन्फ्युजन होऊ शकते म्हणजे कोणता डॉमिनंट आहे. हे जे सगळे जे अगोदर दिलेले आहेत हे सगळे डॉमिनंट आहेत आणि हे जे सगळे दिलेले आहेत हे सगळे रेसेसिव्ह आहेत. म्हणजे आता हे P आणि G कसं लक्षात ठेवायचं. हे PG पोड कलर आल्याच्या नंतर आपण PG येऊन लक्षात ठेवायचं. ग्रीन हे डॉमिनंट आहे. आणि इथं SY इथं लक्षात ठेवायचं. हे S आणि Y हे SY आल्याच्यानंतर सीडचा कलर कसा आहे आपण कलरला टिक मार्क केलेला आहे इथं. हे S आणि Y सीडचा कलर कसा आहे येलो हे डॉमिनंट आहे आणि ग्रीन हे रेसेसिव्ह आहे. असं ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.